आषाढी एकादशीनिमित्त संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखी पंढरपूरसाठी मार्गस्थ झाल्यात। या वारीमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेणारी संविधान समतेची दिंडी देखील संत तुकोबांच्या वारीमध्ये सहभागी झाली आहे। संविधानाची सुरुवात आम्ही भारताचे लोक म्हणून आहे। इथला प्रत्येक नागरिक एकमेकांना जोडलेला आहे। या देशाच्या संविधानावर देशातील विविध संस्कृतींचा प्रभाव देखील आहे। संविधानात असणारी स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय ही मूल्य प्रत्यक्षपणे न येताही त्याचा संबंध या भारतीय संस्कृतीशी जोडला आहे व संत परंपरेमध्ये देखील आहे। महाराष्ट्राची ओळख आणि सर्वात मोठी संस्कृती असणारी वारकरी परंपरा, संविधानात ज्या मूल्यांचा उल्लेख करण्यात आला आहे, ही मूल्य आपल्या संस्कृतीत संत परंपरेतून पिढीपिढीने पुढे वाढत आली। संविधान असं म्हणतो की बंधुतेने आपण जोडून राहू, त्याचप्रमाणे ही वारकरी परंपरा, संतांचे अभंग आपल्याला एकमेकांना जोडून ठेवतात। हे संविधान या वारकरी परंपरेतून, या वारकरी दिंडीतून सर्वांपर्यंत पोहोचलं पाहिजे, याच उद्देशाने संविधान समता दिंडी दरवर्षी काढली जाते। संविधान समता दिंडीमध्ये महाराष्ट्रातील विविध संस्था, संघटना तसंच विविध वारकरी बांधव सामील होत असतात। तुकोबा रायांच्या पालखीसह ही दिंडी पुढे पंढरपूरला जाते। त्याची सुरुवात समता भूमी म्हणजेच फुलेवाडा येथून होते। म्हणजेच समता भूमी ते संत भूमी असा एकूणच प्रवास यातून केला जातो। संविधान समता दिंडीचं हे 6वं वर्ष आहे। तर याच संविधान समता दिंडीचा आणखीन एक उपक्रम असतो, तो म्हणजे एक दिवस तरी वारी अनुभवावी। त्याचं यावर्षी 11वे वर्ष आहे। आपला देश ज्या संविधानाच्या आधारावर चालतो, त्या संविधानाची माहिती ही सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी आणि म्हणून ही संविधान समता दिंडी या ठिकाणी काढलेली आहे। गेल्या काही वर्षापासून संविधानाच्या बद्दल एक वेगवेगळ्या प्रकारचे बदनामी करण्याचे प्रयोग चालू आहेत। कधी संविधान जाळलं जातं आहे, त्याच्या क्लिप करून आमच्याकडे व्हॉट्सअपवर पाठवल्या जातात। कधी काही लोक संविधानापेक्षा मनुस्मृती श्रेष्ठ आहे असं म्हणतायत आणि काही लोक कीर्तनामधूनच संविधानाची बदनामी करतात की संविधान हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू धर्माविरुद्ध केलेलं कारस्थान आहे। आणि ज्या वेळेला अशा सगळ्या गोष्टी कानावर येऊ लागल्या, त्यावेळेला मला असं वाटलं की जर कोणी संविधानाची बदनामी कीर्तनातून करत असेल तर हे संविधान हे संत साहित्यावर कसं आधारित आहे हे लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे। आणि म्हणून 2019 पासून आम्ही ही संविधान समता दिंडी सुरू केली आणि हे यावर्षी त्याचं 6वं वर्ष आहे। या संविधान समता दिंडीच्या माध्यमातून आमचा हा समतारथ पुण्यामधील समताभूमी फुलेवाड्यावरून निघतो आणि मग संपूर्ण या दिंडीमध्ये चालत असताना वारकरी संतांनी ज्या विचारांची पेरणी केलेली आहे की त्याचं प्रतिबिंब आपल्याला संविधानामध्ये उमटलेलं दिसतं। म्हणजे संविधानाच्या प्रस्ताविकेमधलेच आपण जर मूल्य पाहिली आणि त्या मूल्यांचा जर आपण विचार केला तर त्याच्यासाठी प्रत्येक अशा प्रकारचं संतांची ओवी किंवा अभंग आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो। म्हणजे समता हे मूल्य समजून घेण्यासाठी आपल्याला काही संपूर्ण ज्ञानेश्वरी पाठ करण्याची गरज नाही, संपूर्ण गाथा पाठ करण्याची गरज नाही। तुकाराम महाराजांच्या एका अभंगामध्ये समतेबद्दलच्या सर्व संकल्पना परिपूर्ण होतात। यारे यारे लहान थोर, याती भलते नारी नर, करावा विचार न लगे चिंता कोणाशी, लहान या थोर या स्त्री या पुरुष या। आणि अन्य एका अभंगामध्ये तुकाराम महाराज सांगतात की याता याती धर्म नाही विष्णुदासा। म्हणजे आमच्या भारतीय संविधानाला जसा जात नाही, धर्म नाही, प्रांत नाही, तसाच माझा वारकरी संप्रदायसुद्धा कुठल्याही एका जातीपुरता मर्यादित नाही, कुठल्या एका धर्मापुरता मर्यादित नाही किंवा कुठल्या एका प्रांतापुरता मर्यादित नाही। हे भारतीय संविधान आणि आमच्या वारकरी संप्रदायामधलं साम्य त्या ठिकाणी पाहायला मिळतात। संविधानामधलं दुसरं मूल्य आहे स्वातंत्र्य आणि स्वातंत्र्याचा विचार करायचा झाला तर 700 वर्षापूर्वी संतश्रेष्ठ नामदेव महाराजांनी अभंग नावाचा काव्य प्रकार लिहून आपल्या मनामधल्या व्यथावेदना व्यक्त करण्याचं एक सशक्त माध्यम त्यावेळच्या आपल्या बरोबर असणाऱ्या सर्व संतांना उपलब्ध करून दिलं। आणि मग गावकुसाबाहेर राहणारे चोखोबा महाराजसुद्धा आपल्या व्यथावेदना मांडताना म्हणू शकतात की धाव घाली विठू आता चालू नको मंद आणि बडवे मज मारिता ती काय ऐसा अपराध। अशा प्रकारचं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं सुद्धा त्या ठिकाणी संतांनी त्या ठिकाणी वेळोवेळी त्याची प्रतिबिंब आपल्याला उमटलेलं दिसतं।
आणि तिसरं जे मूल्य आहे ते बंधुत्व. आपण या वारीमध्ये पाहत असाल की बाबासाहेबांनीच आपल्या संविधान सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये म्हटलं होतं की ज्या ठिकाणी पोलिसाच्या हस्तक्षेपाशिवाय एक आनंदी समाज निर्माण होईल ती खरी समता, ते खरं स्वातंत्र्य असेल. आणि आपण या वारीमध्ये पाहतो पोलीस असतात, पण पोलिसाला कुठेही हस्तक्षेप करावा लागत नाही आणि कुणाच्याही हस्तक्षेपाशिवाय आपण इथे पाहत असताल की कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसतानासुद्धा इथे असणारा प्रत्येक माणूस एकमेकाच्या माणूसपणाचा सन्मान करतो आणि ह्या माणूसपणाच्या सन्मानामधूनच खऱ्या अर्थानं आनंदी समाजाची पायाभरणी होते असं मला वाटतं. आणि ह्या आनंदी समाजाची पायाभरणी ही संविधान समता दिंडीच्या माध्यमातून संत विचाराच्या आधारावर या ठिकाणी निर्माण करून इथला आनंदी समाज पाहता यावा आणि संतांनी पाहिलेलं आनंदी समाजाचं स्वप्न पूर्ण व्हावं या उद्देशाने ही संविधान समता दिंडी या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे. मी लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातून आलो आहे. हे आमचं 3रं वर्ष आहे माझं. हो, या ठिकाणी एवढा लाखोचा समुदाय आहे, परंतु एका शिस्तीमध्ये आणि स्वयंशिस्तीमध्ये या इथं आलेल्या या लाखो लोकांना कोणी आमंत्रण दिलं नाही. स्वतःहून आले तर यांची जेवण्याची व्यवस्था होईल की नाही त्यांनाही माहीत नाही, झोपण्याची व्यवस्था होईल की नाही, पाऊस आल्यानंतर कुठं थांबायचं हे सगळ्या अडचणी माहीत आहेत, तरी पण हे आलेले आहेत आणि सगळ्या गैरसोयी सहन करून प्रवास चालू आहे. याच्यामध्ये तुम्हाला कोणी नाराज झालेलं दिसणार नाही की मला रात्री झोपच लागली नाही, मला रात्री जेवायलाच मिळालं नाही, असं काय नाही. जे काही असेल चटणी भाकर ते खाऊन पण एकच ध्यास पंढरपूरचा. त्या विठुरायाच्या ध्यासापोटी हे सगळं वर्षभर झालेले कष्ट विसरून हे सगळा श्रमजीवी समाज हा तिकडं विठुरायाच्या कडे जात आहे. हे एक चांगलं दृश्य आपल्याला जगात कुठेही पाहायला मिळणार नाही, असं एक दृश्य या ठिकाणी पाहायला मिळतं. दुसरी गोष्ट म्हणजे लाखो पुरुष आहेत, लाखो महिला आहेत, पण याच्यातल्या एकाही महिला तुम्हाला तक्रार करणार नाही की मला काहीतरी अनुचित प्रकार घडला, माझी गैरसोय झाली, असं काही नाही. अगदी स्नानाच्या ठिकाणी जा, तिथं महिला पुरुष स्नान करत आहेत. म्हणजे इथं बघा कसं आहे, महिलांना तर कुणी माऊली म्हणतं, पण पुरुषांनाही माऊली म्हणते. म्हणजे इथं लिंगभेद बोलण्यात सुद्धा मान्य नाही. पुरुष पण माऊलीच आणि महिला पण माऊलीच. म्हणजे इथं लिंगभेद मान्य नाही, जातीभेद मान्य नाही, भाषाभेद, प्रांतभेद काही गरीब श्रीमंत मोल मजूर सगळे सारखे आहेत इथं या ठिकाणी. आणि एकच आनंद लुटत आहेत, तो विठुरायाच्या त्या आनंदाचा, त्याच्याशी तल्लीन झाले आहेत. ह्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर तुम्हाला पाहायला मिळेल. एक तर या लाखो माणसातला एक माणूस ना मला नाराज दाखवा, तुम्ही नाराज झालेला नाही. उड्या मारत चालेत, 400 किलोमीटर उड्या मारत जाणं म्हणजे का साधी गोष्ट आहे का? परंतु त्या विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागलेली गरुड खांबाला भेटण्यासाठी आतुरतेनं निघालेली ही सगळी आमची टीम आहे. तर असा एक आनंद आम्हाला क्षणोक्षणाला इथं उपभोगायला मिळतो आहे. धन्यवाद. माझं हे वारीचं जवळजवळ 11वं वर्ष आहे. 2013पासून मी या ठिकाणी येतो आहे. सांगायला खूप आनंद वाटतो की वारीमध्ये चालताना एक आत्मिक शक्ती मिळते आणि त्यामुळं पहिल्या वर्षी आपण एवढं अंतर चालून जाऊ की नाही याची शंका होते, परंतु माऊलीने खूप चांगली शक्ती दिलेली आहे. आता सांगितलं त्याप्रमाणे की या वारकरी संप्रदाय स्थापन होण्याच्या पाठीमागे खरी भूमिका अशी आहे की सर्वसामान्यांना देव हा माहिती नव्हता असं नाही आहे, परंतु त्याची भक्ती कशी करावी ही माहिती नव्हती. आणि म्हणून जय हरी किंवा श्रीराम एवढं म्हणणं सुद्धा देवाची भक्ती असं खरं जर म्हटलं तर वारकरी संप्रदायाचं सांगणं आहे की तुम्ही जे काही काम करत असाल, मग तो शेतकरी असेल, मग तो न्हावी असेल, एखादा व्यापारी असेल, त्याने आपलं काम प्रामाणिकपणे करणं यालाच ईश्वर भक्ती म्हणतात असं वारकरी संप्रदायाचं म्हणणं आहे. आणि अनेक जे अंधश्रद्धाविषयक काही बाबी ज्या आहेत म्हणून तुकाराम महाराजांनी त्याला पाखंड खंडन असं नाव दिलेलं आहे. पाखंड खंडन, आपण अंधश्रद्धा म्हणतो ते पाखंड खंडन म्हणायचे. आणि म्हणून मला एक अभंग या निमित्तानं आठवतो. तुका म्हणे मना पाहिजे अंकुश, नित्य नवा दिस जागृतीचा. म्हणजे हा जो सूर्यनारायण उगवलेला आहे, जो सूर्यनारायण ईश्वराच्या कृपेने उगवलेला आहे, त्याला आपण काळं किंवा शुभ किंवा अशुभ म्हणणं असं तुकाराम महाराज वर्ज्य समजतात. जो काही दिवस उगवतो चांगलाच असतो आणि चांगल्या कामासाठी चांगलाच दिवस असतो, वाईट कामासाठी वाईटच दिवस असतो असं तुकाराम महाराज सांगतात. नवसालासुद्धा तुकाराम महाराजांनी विरोध केलेला आहे आणि म्हणून त्यांनी 900 कन्यापुत्र होती मग का करावा लागे पती असं सांगून आपल्याला नवसाला विरोध केलेला आहे. असे अनेक गोष्टी या वारकरी संप्रदायातून आपल्याला या ठिकाणी मिळालेल्या आहेत. धन्यवाद. खरं पाहायला गेलं तर हे माझं वारीचं 2रं वर्ष आहे. संविधान प्रचारक लोक चळवळीच्या माध्यमातून मी महाराष्ट्रभर संविधानाच्या कार्यशाळा आणि इतर सगळ्या गोष्टी घेत असतो.
खरं पाहायला गेलं तर वारीमध्ये सहभागी होण्याचं माझं एकमेव कारण की भारतीय संविधानावरती जे आरोप केले जातात वेगवेगळ्या पद्धतीचे की हे परदेशी आहे, इतर देशातून आयात केलं गेलेलं संविधान आहे किंवा ठिगळाची गोधडी आहे, अशा पद्धतीचं जे काही वक्तव्य केलं जातं तर हे वक्तव्य खोडून काढणं हे सर्वात महत्त्वाचं काम वाटत होतं मला. आणि वारी ही अशी गोष्ट आहे की हे वक्तव्य खोडून टाकते. म्हणजे भारतीय संविधानात दिलेली जी काही शिकवण आहे, भारतीय संविधानाने जी काही व्यवस्था निर्माण केली आहे, तीच व्यवस्था आपल्याला संत विचारांनी पूर्ण वारीमध्ये आपल्याला तयार करून दिलेली दिसून येते. म्हणजे उदाहरणामध्ये आम्ही भारताचे लोक ही जर कन्सेप्ट आपल्याला जर अनुभवायची असेल तर बघा तुम्ही दिंडीमध्ये एका पालखीच्या मागे जवळपास 400 ते 450 दिंड्या असतात आणि दिंड्यामध्ये त्या दिंड्यांची नोंदणी केलेली असते. त्याचबरोबर त्या नोंदणीसोबतच तिथल्या लोकांची नोंदणी केलेली असते. एवढं सगळं असतानासुद्धा दिंडी क्रमांक आणि दिंडीचा काहीही नामोशेष नसताना हजारो लाखो वारकरी बिना दिंडीचे नेहमी चालत असतात. पण त्या सगळ्या चालणाऱ्या लोकांनासुद्धा त्या दिंडीच्या जेवणामध्ये, दिंडीच्या चालण्यामध्ये सहभागी करून घेतलं जातं. म्हणजे भारताच्या लोकांची जी काही कन्सेप्ट आहे, नागरिक म्हणून असतानासुद्धा देशातील त्या नागरिकांना तर सगळं स्वातंत्र्य, बाकी सगळे जे काही अधिकार दिलेलेच असतात, पण दिंडीतील बाजूला चालणारी जी काही लोक आहेत त्यांनासुद्धा ज्या पद्धतीने सामावून घेतलं जातं तेच भारताच्या लोकांनासुद्धा भारतीय नागरिकाच्या सगळ्या दृष्टीने काही आपल्याला अधिकार दिले जातात. तर हेच जे भारताच्या लोकांची जी कन्सेप्ट आहे ते आपल्याला वारीमध्ये दिसून येते. खरं पाहायला गेलं तर वारी ही एकमेव अशी आहे की हजारो बेघर लोकांना एक काय म्हणतात की दिवाळी दसरे असल्यासारखं वाटतं. कारण ज्यावेळेस इतर ठिकाणी ज्यावेळेस ते स्वतः भीक मागत असतात किंवा व्यवसाय करून स्वतःचे पैसे कमवून काही खाण्यासाठी येत असतात, त्यावेळेस त्यांना हॉटेलमधून हाकललं जातं किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्यांना हिणवलं जातं की अशा पद्धतीनं. पण वारी ही एकमेव अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आदरयुक्त सगळ्यांना सामावून घेतलं जातं आणि स्वतःहून माऊली करून माऊली म्हणून त्यांना ह्या सगळ्या गोष्टी खाण्यापिण्याच्या किंवा इतर आदराने ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडून त्यांना दिल्या जातात. तर हे जे काही मानवतेचं जीवन आहे ते भारतीय संविधानात ज्या पद्धतीनं अनुच्छेद 15मध्ये सांगितलेलं की धर्म, वंश, लिंग, जात, वर्ण अशा पद्धतीचा कुठलाही भेदभाव न करता सगळा माणूस एक आहे हे सांगण्याचं जे काही संविधानामध्ये काम केलं आहे तेच वारीमध्ये आपल्याला दिसून येतं. आणि हाच उद्देशानं मी वारीमध्ये सहभागी होण्याचं काम केलं होतं. खरं पाहायला गेलं तर वारी समजून घेताना आपल्याला भारतीय संविधानाची जी काही व्यवस्था आहे ती व्यवस्थाच आपल्याला या वारीच्या माध्यमातून दिसून येते. संविधान समता दिंडी मागील 6 वर्षापासून कंटिन्युअसली सुरू आहे. याच्या अगोदरही एक दिवस तरी वारी अनुभवावी हा उद्देश पूर्ण पुरोगामी चळवळींनी त्याच्यामध्ये स्वीकारला होता. नेमका उद्देश या वारीचा काढण्याचा असा होता की पुरोगामी चळवळ ही नेहमी वैज्ञानिक दृष्टिकोन या मार्गाने चालत असते. पण जी काही संतांनी जी काही दिलेली शिकवण आहे वारीच्या बाबतीतली की लाखो वारकरी कुठलाही भेदभाव न करता, कुठलेही सोयीसुविधा न स्वीकारता ज्या पद्धतीने वारीला पंढरपूरला निघालेले असतात याच्यामध्ये कुठली तरी एक वेगळी ताकद आहे. आणि ही ताकद नेमकी कुठून येते? 80 वर्षाचे आजोबा आजी डोक्यावरती तुळस घेऊन ज्या इच्छाशक्तीने पंढरपूरपर्यंत चालत जातात, ही इच्छाशक्ती नेमकी कुठून येते? जी कर्मकांडातून येत नाही तर फक्त विठ्ठलांच्या नामागजरातून जी काही येते, ही ताकद नेमकी कुठून येते? या उद्देशानेच एक दिवस तरी वारी अनुभवी या पुरोगामी चळवळीने सुरू केली होती, ज्याच्यामध्ये संविधान प्रचारक लोक चळवळ असेल, संविधान संवाद समिती असेल, महाराष्ट्र अनिस असेल, त्याचबरोबर लेख लाडकी अभियान असेल, महाराष्ट्रातील अशा राष्ट्रसेवा दल असेल, छात्र भारती असेल, अशा विविध संस्था संघटना या एक दिवसीय वारीमध्ये सामील होतात. आणि त्याच निमित्ताने आपण ही संविधानाला सुद्धा जोडून असलेली ही वारी आहे. तर या उद्देशाने मागील 6 वर्षापासून आपण श्यामसुंदर महाराजांसोबत आपण ही एक दिवसीय संविधान समता दिंडीचं आयोजन करत असतो. याचं असं आयोजन असतं की पुण्यामधून वेगवेगळ्या तारखेला वेगवेगळ्या ठिकाणी लोक सहभागी होतात
आणि तेच वारीचे संविधानाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 2-2 दिवसांची वारी अनुभवत असतात. पहिल्या दिवशी अनुभव शिक्षा केंद्र युवा सेंटरच्या माध्यमातून अनुभव शिक्षा केंद्र त्याच्यामध्ये सामील होतं. त्याचबरोबर संविधान समिती वेगवेगळ्या पद्धतीने सामील होते. संविधान प्रचारक लोक चळवळ वेगवेगळ्या पद्धतीने सामील होते. आता पुढील काही कालावधीमध्ये लेक लाडकी अभियान असेल, महाराष्ट्र आणि पनवेल शाखा असेल, ह्या वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये सामील होत आहे. तर अशा पद्धतीनं ह्या पूर्ण वारीचा संविधान समता दिंडीचा व्यवस्था आणि ही पंढरपूरपर्यंत चालवण्यासाठी या पुरोगामी संस्था संघटना कंटिन्युअसली प्रयत्न करत आहेत.